आपण 6व्या अध्यायातल्या 15 श्लोक आणि त्याच्यावरच्या ओव्या एवढं आपलं पूर्ण झालं आहे, बरोबर आहे. हां, 16व्या श्लोकानंतरच्या ओव्या पाहिजे आहेत. 16वा श्लोक काही मी घेत नाही आहे. ओव्यांमध्ये अगदी व्यवस्थित ते सगळं आलेलं आहे, जे काही त्यामध्ये श्लोकामध्ये अर्थ आहे तो म्हणून आपण त्या 16व्या श्लोकानंतरच्या ओव्या म्हणजे 45 किती 345 ही ओवी आता तिथपासून सुरू करणार आहोत. त्याच्यापूर्वी एक मध्ये थोडा काळ गेला, एक आठवडा असाच गेला म्हणून थोडीशी आठवण करून देण्यासाठी सांगते की आपण जो भाग पाहिला त्याच्या शेवटी जो विचार होता तो असा की भगवंतांनी सगळा योग किंवा योगाचं तू बाह्य वर्तन कसं असायला पाहिजे वगैरे या सगळ्या गोष्टी अर्जुनाला सांगितल्या. आणि त्यानंतर अर्जुनाचा प्रश्न असा होता की तू सांगितलेलं मला सगळं समजलं आहे पण आणि मी अगदी लक्षपूर्वक ते ऐकलं आहे, पण ते सगळं करण्याची माझ्यामध्ये योग्यता आहे की नाही असं त्याला मनामध्ये आलेलं आहे. की आपण तो अधिकार आपल्यामध्ये आहे का, तेवढी पात्रता आपल्यामध्ये आहे का, असा विचार त्याच्या मनात आलेला आहे. आणि त्याला अतिशय सुंदर उत्तर भगवंतांनी दिलं आहे की जे आपल्यासाठी खरंच अतिशय महत्त्वाचं आहे. जे अर्जुनासाठी आहेच पण आपल्या सामान्य लोकांसाठी सुद्धा ते अतिशय महत्त्वाचं आहे. की त्यांनी असं सांगितलं की योग्यता ही आधी काम करायला लागण्यापूर्वीच आपण असा विचार कशाला करायचा की आपल्यामध्ये योग्यता आहे की नाही. मग योग्यता आहे म्हणून मग ते काम करायचं ह्याला अर्थ नाही. म्हणजे जसं मी एक उदाहरण दिलं होतं की मला पोहायला आलं की मी पाण्यात उतरीन असं म्हणून चालणारच नाही. आधी आपल्याला पाण्यात उतरलं पाहिजे, शिकलं पाहिजे तरच पोहायला येणार आहे. तर अशा प्रकारे योग्यता ही काही एकदम आरंभी लगेचच आपल्याला कळते असं नाही. योग्यता असायला पाहिजे हा भाग निश्चित. कुठलंही काम करण्यासाठी माणसामध्ये त्या कामाची योग्यता असायला पाहिजे. अयोग्य माणूस ते काम करू शकत नाही, हे सर्व खरं आहे. आणि ते पुढे स्पष्ट होतंच त्यांच्या ह्याच्यामध्ये की कोणाला योग साधत नाही हे भगवंत नंतर पुढे सांगतातच आहेत. तर त्यामुळे योग्यता ही आपल्यामध्ये आहे का नाही असं मनामध्ये भीती बाळगून त्याच्यापासून दूरच राहायचं असं करू नये हे अर्जुनाला भगवंतांनी त्या ठिकाणी सांगितलंय. आणि त्या फक्त शेवटी एकच असा उल्लेख केला आहे की 42वी तुम्ही हे पहा, ओवी पहा. नावेक विरक्तू जाहला देहधर्मी नियतू तरी तोची नवे व्यवस्थितू अधिकारी या. म्हणजे काय की कसं असायला पाहिजे की जर योग साधना करायची असेल तर वृत्ती कशी असायला पाहिजे, तर विरक्त असायला पाहिजे. आणि देहधर्मी नियतू, हे दोन नियतू ह्याचा अर्थ नियंत्रितपणा म्हणजे त्याच्यावरती नियंत्रण. देहधर्म तर प्रत्येकाला आवश्यक असतो. देहासाठी ज्या ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत देहधारणेसाठी त्या आपल्याला कराव्याच लागतात, पण त्याच्यावरती नियंत्रण पाहिजे. त्याला देहधर्मी नियतू असं म्हटलेलं आहे. आणि असं ते दोन मात्र असायला पाहिजे. आणि ते ज्याच्यामध्ये नाही आहे तो मात्र या व्यवस्थितू म्हणजे तरी तोची नव्हे व्यवस्थितू अधिकारी असं जे म्हटलंय त्याचा अर्थ असा की ज्याच्यामध्ये ह्या दोन वृत्ती नाहीत, विरक्ती नाही आणि नियंत्रण नाही, त्या व्यक्तीला मात्र योग साधना ही व्यवस्था ह्याचा अर्थ ती तशा प्रकारचं नियंत्रित वृत्ती आणि त्यातून साधलेला योग हे अशा व्यक्तीला मात्र शक्य नाही असं त्यांनी सांगितलं. आणि मग शेवटी पुन्हा 44वी ओवी बघा. मग म्हणेगा पार्था ते हे ऐसी व्यवस्था अनियतासी सर्वथा योग्यता नाही.
लक्षात आलं असेल तुमच्या ना, की असं जो अनियत आहे, ज्याला स्वतःवरती नियंत्रण करता येत नाही, आपल्या वृत्तींवरती ज्याला काही संयम आणता येत नाही, त्या माणसाला मात्र ही जी व्यवस्था आहे, व्यवस्था म्हणजे हे अशा प्रकारे योग साधना करणं, ही अशा प्रकारची व्यवस्था, ही त्याला मात्र त्याची योग्यता त्या बाबतीमध्ये नसते, तो त्याला योग्य नसतो. आता मग तो कसा असतो हे पुढे ते सांगतात बघा. स्पष्टच करतात की कोणामध्ये योग्यता नसते, म्हणजे नियंत्रण नाही ह्याचा अर्थ काय हे अधिक स्पष्ट हे पुढच्या ओव्यांमध्ये झालेलं आहे. 16व्या श्लोकानंतरच्या ज्या ओव्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला सगळा हाच विचार दिसतो की काय म्हटले तिथे, जो रसनेंद्रियाचा अंकिला का निद्रेसी जीवे विकला, तो नाही येथ म्हणितला अधिकारिया. आलं लक्षात की रसनेंद्रियाच्या अंकिला म्हणजे जिभेवरती मुळी ताबाच नाही, पाहिजे म्हणजे पाहिजे, जे पाहिजे खायला ते आपल्या अहिताचं आहे हे कळलं तरी सुद्धा ते पाहिजे. म्हणजे रसनेंद्रियाचा जो म्हणजे अंकित झालेला आहे त्या इंद्रियांनी त्याला वश केलेलं आहे. म्हणजे आपण इंद्रियांना वश करायच्याऐवजी इंद्रियांनी त्याला, रसनेंद्रियांनी त्याला वश केलं आहे, तो अंकित झालेला आहे. का निद्रेसी जीवे विकला, म्हणजे अगदी जीवाभावानी त्यांनी निद्रेला स्वतःला विकूनच टाकले की काही झालं तरी मला झोप हवी, म्हणजे झोप ह्याच्या पलीकडे त्याला काही दिसत नाही सुख. तर अशा प्रकारे निद्रेसी जीवे विकला, तो नाही येथ म्हणितला अधिकारिया, म्हणजे त्याला अधिकार नाही योग साधनेचा. म्हणजे अधिकार याचा अर्थ की योग्यता, त्याच्यामध्ये ही योग्यता नाही, योग साधण्याची योग्यता त्याच्यामध्ये नाही. कारण हा संबंध योग काय आहे आपल्याला या 6व्या अध्यायाचं नावच आपल्याला माहिती आहे, आत्मसंयम योग आहे, आत्मसंयम योग. तर हा साधायचा आहे. आता त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरांनी कुंडलिनी योग सांगितला आहे, तो भाग वेगळा, पण त्याच्यात सुद्धा कुंडलिनी योग साधण्यामध्ये सुद्धा पुन्हा संयम हा महत्त्वाचा उद्देश आहे. तर ह्या संबंध हा जो योग ह्यामध्ये सांगितलेला आहे तो अशा प्रकारचा आहे की त्याची पात्रता जर हवी असेल तर ह्या गोष्टी असता कामा नये. आता पुढे 46वी ओवी, अथवा आग्रहाची ये बांदोडी, क्षुधा तृषा कोंडी, आहाराते तोडी मारुनिया. म्हणजे जसं पहिलं सांगितलं की रसनेंद्रियाचा अंकिला, म्हणजे अगदी जिभेला काही मुळी लगामच नाही अशा प्रकारचा तो. आणि ह्याच्या अगदी उलट परिस्थिती काय, आग्रहाची आहे बांदोडी. बांदोडी याचा अर्थ तुरुंग. तुरुंग म्हणजे एखाद्या जागी बांधून टाकणं, त्यावरून आलेला शब्द आहे बांदोडी. आग्रहाची म्हणजे निग्रह म्हणजे इतका की नाही म्हणजे नाही, मी झोपणार नाही, मी अन्न घेणार नाही, म्हणजे इतकं की असं तुरुंगात टाकल्यासारखं. कोणाला तुरुंगात टाकलंय, क्षुधा तृषा यांना त्यांनी कोंडून टाकलंय त्या तुरुंगामध्ये. म्हणजे इतकं त्यांच्यावरती नियंत्रण, इतका दबाव, दमन ज्याला म्हणतात ते दमन हे असं असतं. आणि दमनाने कधी योग साधत नाही. तर म्हणून क्षुधा तृषा ज्यांनी कोंडून टाकलेल्या आहेत. आहाराते तोडी मारुनिया म्हणजे भूक मारली आहे त्यांनी आणि आहार घेतच नाही, कुठल्याही प्रकारे आहार घेत नाही, असाही माणूस योग साधनेला योग्य नाही. म्हणजे जशी शिथिलता नसावी तसंच अगदी इतका निग्रह असाही असू नये. एकदम या ठिकाणी आठवण झाली म्हणून सांगते की एक गोष्ट आहे बुद्धाच्या काळातली, की गौतम बुद्धाचा एक शिष्य होता आनंद नावाचा. तर त्या आनंद हा पूर्वी म्हणजे
वाद्य वाजवणारा असा होता आणि तो बुद्धाला म्हणजे बुद्धाच्या संघामध्ये त्यांनी प्रवेश घेतला आणि तो भिक्षू म्हणून त्यानंतर राहायला लागला आणि बुद्ध त्याला शिकवण देत असे, उपदेश देत असे. तर त्यावेळेला एक दिवस गौतम बुद्धांनी त्याला असं विचारलं की तू पूर्वी काय करत होता सांग मला. तर तो म्हणाला की मी वाद्य वाजवत असे. तर त्यांनी असं सांगितलं, बुद्धांनी विचारलं त्याला, मला असं सांग की तू जी वाद्य वाजवतोस त्याच्या तारा जर अगदी घट्ट आवळल्या, घट्ट पिळून टाकल्या तर काय होईल. तर तो म्हणाला की एक तर तारा तुटतील आणि जो योग्य पाहिजे तो सूर त्यातून उमटणारच नाही. मग समजा तारा अगदी सैल सोडल्या तर काय होईल. तर तो म्हणाला की त्याच्यातून सूर अशाही वेळेला निघणार नाही, जे हवे तसे सूर निघणार नाहीत. म्हणजेच त्यांनी असं सांगितलं की जे तू तुझ्या वाद्याच्या बाबतीमध्ये नियम तुला माहिती आहे तोच आपल्या वर्तनाच्या बाबतीतही तोच नियम लागू होतो की अगदी शिथिलता उपयोग नाही आणि अगदी दमनही उपयोग नाही. दोन्हीचं मध्य जे योग्य आहे ते आपल्याला साधता आलं पाहिजे. तर अशा प्रकारे ह्या ठिकाणी हा दमनाचा उल्लेख केलेला आहे. पुढेही तसाच उल्लेख आहे 47व्या ओवीमध्ये. निद्रेची या वाटा न वचे, ऐसा दृढवेचे नि अवतरणे नाचे, ते शरीरची नव्हे तयाचे, हा योगू कवणाचा. म्हणजे त्यांनी असं म्हटलंय की निद्रेच्या वाटेला पण जात नाही, झोपतच नाही, पूर्ण जागरण. ऐसा दृढवेचे नि अवतरणे नाचे. नाचे म्हणजे त्याला त्याच्यामध्ये फार मोठा अभिमान वाटतो की आपण इतकं आपल्या सगळ्या ह्याच्यावरती आपलं इतकं नियंत्रण आहे ह्याचंच त्याला कौतुक वाटतं आणि तो नाचतो. ह्याचा अर्थ तेच त्याला फार मोठं आयुष्यातलं हे सुख वाटतं. तर त्याला त्यांनी असं म्हटलंय ते शरीराची नव्हे. अरे ज्या शरीराला तुम्ही जे आवश्यक आहे ती निद्राही देत नाही, आवश्यक आहे तो आहारही देत नाही, मग ते शरीर टिकणार कसं. त्यामुळे ते शरीराची नव्हे तयाचे, मग योगू कवणाचा. मग योग कुठला साधणार. जर शरीराचीच धारणा नीट झाली नाही तर योग कुठून साधणार आहे. म्हणून अतिशय विषय सेवावा, तैसा विरोध न व्हावा, का सर्वथा निरोधू करावा, हेही नको. दोन्ही नको. म्हणजे अगदी अत्यंत विषयाचं सेवन, सगळे आपले इंद्रियांचे जे विषय आहेत म्हणजे सगळं शब्द, रूप, रस, गंध हे सगळे विषय आहेत ना इंद्रियांचे, ज्ञानेंद्रियांचे हे सगळे विषय आहेत. तर त्या विषयांचं सेवन आत्यंतिक अतिशय तसंही नसावं आणि त्याला पूर्ण विरोधही न व्हावा, का सर्वथा निरोधू करावा, हेही नको. म्हणजे असंही नको. हे दोन्ही टाळायचं असतं. तर असं सांगितलेलं आहे की म्हणजे साधना जर करायची असेल तर ती पूर्ण चांगली यशस्वी होण्यासाठी काय टाळलं पाहिजे ह्याचं ह्या ठिकाणी सांगितलं. हे साधनेतले अडथळे आहेत असं त्यांनी म्हटले. साधना ह्यातून होऊच शकत नाही योगाची साधना. आणि मग आता पुढे 17वा जो श्लोक आहे त्या श्लोकात मी श्लोक मुद्दाम ह्या ठिकाणी सांगते. त्याच्यातला सगळा श्लोक तो महत्त्वाचा आहे, पण त्यातला विशेषतः पहिला भाग जरी लक्षात ठेवला ना तरीसुद्धा खूप चांगल्या प्रकारचा आहे आणि आपल्याला सगळ्यांना तो अत्यंत अगदी हितकारक असा आहे. तर काय आहे त्यांनी म्हटले पहा. आधी आपण श्लोक वाचूया आणि मग ओव्या पाहूया. युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु. युक्ताहार विहारस्य म्हणजे आहार, विहार म्हणजे आपलं सगळं वर्तन, चालणं, बोलणं सगळं तो विहार. युक्ताहार, युक्त म्हणजे योग्य प्रकारचा आहार आणि योग्य प्रकारचा विहार, चालणं बोलणं हे सुद्धा.
युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु, म्हणजे कर्मसु म्हणजे कर्म करताना, कुठलंही कर्म करताना जी हालचाल होते ती सुद्धा कशी तर युक्त असली पाहिजे, ती सुद्धा कशी असायला पाहिजे, तो युक्त असायला पाहिजे. म्हणजे आहार, सगळ्या ह्या गोष्टी विचारात घेण्यासारख्या आहेत की आहार युक्त असायला पाहिजे. म्हणजे युक्त ह्याचा अर्थ की आपल्या प्रकृती धर्माला, आपल्या पचन शक्तीला जे काही आवश्यक आहे तेवढा आहार पोटात गेलाच पाहिजे, त्याला युक्त असं म्हणायचं. कारण शरीर आहे, शरीराची धारणा झाली पाहिजे. आणि शरीराची धारणा तरी का व्हायला पाहिजे ह्याच्या मागे सुद्धा असा विचार लक्षात घ्यायचा आहे की हे शरीर, आपलं जे शारीरिक अस्तित्व आहे ते कशासाठी आहे, आपण ह्या जगामध्ये कशासाठी अस्तित्वामध्ये आहोत. तर परमेश्वरानेही आपल्याला ह्या जगामध्ये ही अशी संधी दिलेली आहे की आपण अधिक अधिक आपल्या आत्म्याची उन्नती साधायची या जीवनामध्ये. ती उन्नती, आपला आत्मोद्धार आपल्याला करायचा आहे. उद्धरेत आत्मना आत्मानम आपण शिकलो, तर हा उद्धार आपल्याला साधायचा आहे आणि त्याची ही संधी आहे. आणि त्यासाठी हे शरीर अस्तित्वामध्ये आहे. म्हणजे परमेश्वराचा, शाश्वत परमेश्वराचा एक अंश आपल्या शरीरामध्ये आहे. आणि त्या शरीराचं अस्तित्व काय आहे तर ते जे आपल्याला माहिती आहे, आपण अपरा प्रकृतीमध्ये कसे असतो हे सगळं आपण पाहिलेलं आहे की अपरा प्रकृतीमध्ये जगताना आपलं एकूण वर्तन कशा प्रकारचं असतं आणि तिथून आपल्याला वर चढायचं आहे. आणि मी म्हणजे आरोहण ही कल्पना तुम्हाला सांगितली आहे किंवा ऊर्ध्वमुख होणं हे सांगितलेलं आहे. अधोमुख होणं म्हणजे काय ते सांगितलं आहे. बाह्यमुख होणं आणि अंतर्मुख होणं या सगळ्यातला फरक मी तुम्हाला सांगितलं आहे. आता ऊर्ध्वमुख ही जी रेषा आहे, ही जी वर्टिकल लाईन किंवा हे अशा प्रकारचं आरोहण आहे की सर्वात खाली काय आहे, इंद्रिय आहे. म्हणून मुद्दाम आठवण करून देते की ह्या प्रत्येक गोष्टीचा अर्थ आपल्याला आत पोचावा म्हणून सांगते की सर्वात खाली काय आहे, इंद्रिय आहेत. इंद्रिय ही बाह्य जगातल्या आकर्षणांकडे आकर्षित होत असतात. तर ती इंद्रिय सर्वात खाली. आता ऊर्ध्व रेषा अशी आपण लक्षात घेतली तर इंद्रिय सर्वात खाली, त्याच्यावरती मन. इंद्रिय काय करतात, मनाला खेचतात आपल्याकडे, की बाह्य जगामधली जी आकर्षणं इंद्रियांना वाटतात ती मनाला ती देतात, ते ज्ञान देतात आणि सांगतात हे चांगलं आहे, हे आपल्याला पाहिजे. आणि मग मनामध्ये आसक्ती, मनामध्ये कामना, वासना हे सगळं निर्माण होतं. आणि मग त्याच्यातून हे आपलं सगळं अपरा प्रकृतीतलं जीवन निर्माण होतं. म्हणजे इंद्रियांच्या वरती मन. आणि जसं इंद्रिय मनाला आपल्याकडे खेचतात तसंच मन बुद्धीला आपल्याकडे खेचतं. की बुद्धी जी खरं म्हणजे विवेक बुद्धी आहे, शुद्ध बुद्धी आहे, तिचं ते शुद्धत्व जातं आणि ती बुद्धी हे मनाला जे वाटतं त्याचं समर्थन बुद्धी करायला लागते की हो हेच बरोबर आहे असं. बुद्धी समर्थन देते. काय होतं असं केलं तर सगळीच माणसं अप्रामाणिकपणे जगतात, आपणही थोडा केला अप्रामाणिकपणा तर काय झालं, बुद्धीचं समर्थन. म्हणजे मनाला ते पाहिजे आहे त्याला बुद्धीने दिलेलं समर्थन. तर अशा प्रकारे मन बुद्धीला आपल्याकडे खेचतं आणि अशी ही बुद्धी अधोगामी होते. म्हणजे बुद्धी मनाकडे, मन इंद्रियांकडे आणि इंद्रिय बाहेरच्या जगतातल्या आकर्षणांकडे. असं झालं की आपण काय होतो, आपली बुद्धी अधोमुख झालेली असते आणि बहिर्मुख झालेली असते. आणि ह्याच्या बरोबर उलट परिस्थिती आपल्याला आवश्यक असते की आपली जी बुद्धी आहे ती ह्या मन आणि इंद्रिय ह्यांच्याकडे खेचली जी जाते तसं न व्हायला देता आपण बुद्धीला आत्म्याशी युक्त करणं. आत्म्याची, कारण बुद्धीच्या वरती काय आहे, आत्मा आहे.
ही ऊर्ध्व रेषा जी मी तुम्हाला सांगितलं, अरविंदांनी ही इतकी सुंदर स्पष्ट केलेली आहे की अशी ऊर्ध्व रेषा आहे ही की वरती सर्वात आत्मा आहे आणि त्या आत्म्याशी ज्या वेळेला बुद्धी युक्त होते, संयुक्त होते, मग त्यावेळेला ती बुद्धी मनाला आणि इंद्रियांना सुद्धा आपल्याकडे खेचते. म्हणजे एरवी जे होतं की मन बुद्धीला आपल्याकडे खेचतं, त्याच्याऐवजी अशी आत्मस्थ योगस्थ झालेली बुद्धी ही मनाला इंद्रियांना ऊर्ध्वगामी बनवते, आपल्याकडे खेचते आणि मग असा आपला उद्धार होतो. तर तो जो उद्धार आहे तो ह्या ठिकाणी सांगितलेला आहे की हे जे आहे की कुठल्याही प्रकारे सगळं म्हणजे जर योग साधायचा असेल तर अशा प्रकारे बाहेरच्या म्हणजे शरीर धारणेसाठी जे आवश्यक आहे तेवढा देहधर्म पाहिजेच आपल्याला, पण त्याच्या पलीकडे नियंत्रण असलं पाहिजे. तर असं हे ज्या वेळेला आपण करू त्यावेळेला आपण योग साधना साधू शकतो, असा हा विचार आहे. आणि म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु. आता युक्तचेष्टस, आता युक्ताहार का, आहार सुद्धा तसा असला पाहिजे की जो आपल्या प्रकृतीला, आपल्या पचनशक्तीला योग्य आहे, आवश्यक आहे तसा आहार. मग त्याच्यामध्ये रसनेंद्रियांचं हे नको, म्हणजे जिभेचं आपल्यावरती, जिभेने आपल्याला वश करता कामा नये. म्हणजे आंबट, तिखट, खारट, गोड हे कुठलेही पदार्थ जे काही आपल्या जिभेला आवडतात त्याच्यावरती कुठेतरी नियंत्रण आपल्याला आणायला पाहिजे. जे हितकारक आहे तो आहार आपल्या पोटात गेला पाहिजे. आणि अर्थातच मग आहाराचं प्रमाण, आहाराचा प्रकार, आहाराची वेळ, हे सगळं त्याच्यामध्ये येतं की हे सगळं ज्या वेळेला आपण सांभाळतो त्याला युक्त आहार म्हणतात. आहाराची वेळसुद्धा सांभाळता आली पाहिजे, प्रकार योग्य पाहिजे म्हणजे आपल्या प्रकृतीच्या दृष्टीने, आणि असा तो आहार आपल्या पोटात गेला पाहिजे, कारण त्यांनी आपली शरीर धारणा होणार आहे. आणि ज्या वेळेला शरीर धारणा योग्य प्रकारे होते त्याच वेळेला आपण योग साधना करू शकतो. जर आपल्याला काही ह्या अशा प्रकारच्या आहारामध्ये काही दोष असेल आपल्या, त्यामुळे निर्माण होणाऱ्या ज्या काही व्याधी आहेत त्या व्याधी जर आपल्या वाढल्या तर तुम्ही कितीही योग साधनेसाठी प्रयत्न करा, आपलं मन त्या साधनेमध्ये राहत नाही, आपलं मन त्या व्याधींकडे खेचलं जातं. तर त्यामुळे जर साधना योग्य प्रकारे व्हायला पाहिजे असेल तर आपल्या आहारावरती हे असं नियंत्रण आवश्यक आहे. आणि विहार आणि मग त्याच्या पुढे युक्तचेष्टस्य कर्मसु असं जे म्हटलंय ना, ते दोन्ही एकत्र घेऊन मी सांगते की कर्म करताना युक्त चेष्टा, चेष्टा ह्याचा अर्थ हालचाल, प्रयत्न किंवा हालचाल. प्रयत्न सुद्धा बरोबर आहे, पण हालचाल हा जास्ती महत्त्वाचा भाग आहे की प्रयत्न तर पाहिजेच कुठल्याही कर्म करताना, पण ह्या ठिकाणी जी चेष्टा हा जो शब्द वापरलेला आहे तो ह्या अर्थाने वापरला आहे की आपली जी हालचाल होते त्या हालचालीवरती सुद्धा, कुठलंही कर्म करताना होणाऱ्या हालचालीवरती सुद्धा नियंत्रण म्हटलं आहे. आणि म्हणून योग साधनेमध्ये आसनाला महत्त्व की आसन कसं असावं, आपण पाहिलं आहे ना की आसन कसं असावं, ते स्थिर असलं पाहिजे, ते डगमगणारं नसलं पाहिजे. हे सगळं कशासाठी, तर आपल्या मनाला स्थिरता नाही तर मिळणारच नाही. तर त्यामुळे आसनही महत्त्वाचं. आणि नुसतंच योग साधनेतलं आसन नाही तर सगळ्या कर्म करतानाची हालचाल. आता काही ह्याचा अर्थ असा की काहींना चालताना, बसताना काहीतरी पायाचे हाताचे चाळे करायची सवय असते, हो की नाही, खूप असते. म्हणजे अगदी आपण लक्ष दिलं तर हे इतकं जाणवतं की किती हात, म्हणजे किती हालचाल करतोय हा माणूस, किती हे करतोय. म्हणजे अनावश्यक असलेल्या अशा काही गोष्टी केल्या जातात. किंवा सरळ ज्याला चालता येतं त्यांनी उगीचच काहीतरी वाकडी
चालणं सुद्धा कसं सरळ पाय आपले असे पडले पाहिजे, त्यावेळेला त्या चालण्यामध्ये सुद्धा ज्याला ग्रेस म्हणतो ना, ती ग्रेस असते. चालण्यामध्ये सुद्धा माणसाच्या एक अत्यंत सुंदर ढब असते, ग्रेस असते. आणि तर अशा प्रकारे चालणं असू दे, बोलणं असू दे, किती काही वेळेला अवांतर बोलत राहायचं, म्हणजे वेळ घालवायचा, म्हणजे फक्त काहीतरी, म्हणजे काही त्याच्यामध्ये मोठं काही नाही. एक जी गोष्ट एक 4 वाक्यामध्ये सांगता येईल त्याला एक अर्धा तास 1 तास त्याचं वर्णन करत राहायचं. हे गप्पा मारण्याचं खूप वेळेला प्रकार असतो. ह्या सगळ्याला त्यांनी म्हटलेलं आहे युक्त चेष्टस्य कर्मसु. कुठलंही कर्म करताना सांगायची आहे ही गोष्ट दुसऱ्या माणसाला, ती सांगताना सुद्धा युक्त, योग्य प्रकारे असावी, असं युक्त चेष्टस्य कर्मसु. म्हणून मी मुद्दाम एवढ्या ह्याचा जास्ती जरा विस्ताराने उल्लेख केला की आपल्याला प्रत्येकाला जाणवतं की ह्या गोष्टी आपल्याला कुठेतरी लक्षात आल्या पाहिजेत. आणि पुढे त्यांनी ते युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःख हा असं म्हटलेलं आहे. ह्याचा अर्थ असा की युक्त म्हणजे ह्या ठिकाणी योग्य असा अर्थ आहे. नाही तर आपण युक्तचा अर्थ एरवी वेगळा घेतो, पण ह्या ठिकाणी युक्त ह्याचा अर्थ योग्य असा आहे. तर युक्त स्वप्नावबोधस्य, ह्याचं स्वप्नावस्था आणि बोधाची अवस्था असं दोन्ही, म्हणजे जागृती आणि झोप, म्हणजे तुमची झोप आणि जागृतावस्था ह्या दोन्ही योग्य प्रकारे असल्या पाहिजेत. म्हणजे जागरण म्हणजे अति जागरणही करायचं नाही आणि अतिनिद्राही नको. म्हणजे काही माणसं असतात अशी की म्हणतात आम्हाला ना काय कधी कुठल्याही वेळेला झोप येऊ शकते. अरे पण येऊ शकते म्हणून कुठल्याही वेळेला झोपायचं नसतं. तर अशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टींवरती ज्या वेळेला आपण नियंत्रण आणतो त्यावेळेला आपल्याला योग साधतो. आणि मग असा योग साधला की मग काय होतं तर दुःख जी असतात, आपल्याला जी दुःख असतात म्हणण्यापेक्षा आपल्याला जी दुःख वाटत असतात ती दुःख नाहीशी होतात. म्हणजे योग साधना ही अशा प्रकारे केली तर दुःख, अर्थात ह्याचं स्पष्टीकरण पुढे अधिक येत जाईल म्हणून मी आत्ता इथे सांगत नाही. आता ओव्या पटकन पाहूया. आता साधारणपणे आपलं साधारणपणे अर्थ कळलेलाच आहे. आहार तरी सेविजे परी युक्तीचेनी मापे मविजे. आता हा जो युक्ती शब्द वापरलाय ना त्याचा अर्थ नियंत्रितपणा किंवा नियमितपणा असा आहे. युक्ती म्हणजे आहाराची युक्ती काय तर अशी की योग्य आहार ही त्याची युक्ती. युक्तीचेनी मापे मविजे म्हणजे नियंत्रित असला पाहिजे, नियमित असला पाहिजे असा आहार. मविजे ह्याचा अर्थ माप म्हणजे योग्य प्रमाणात, प्रमाणबद्ध तो असला पाहिजे. युक्तीचे निमापे मविजे म्हणजे नियंत्रितपणे आणि प्रमाणबद्ध असा आपला आहार असला पाहिजे. क्रियाजात आचरिजे तयाची स्थिती म्हणजे ती स्थिती सगळ्या क्रियांच्या बाबतीत, जसं आहाराच्या बाबतीत तसंच सगळ्या क्रियांच्या बाबतीत सुद्धा असंच युक्ती आपल्याला साधली पाहिजे. आणि युक्ती याचा अर्थ नियमितपणा, नियंत्रितपणा आपल्याला साधला पाहिजे. मपितला बोली बोलीजे, आत्ताच मी सांगितलं मपितला बोली म्हणजे मोजकं बोलावं, मोजकं बोलावं. मपितला बोली बोलीजे मोजकं बोलावं, जे आवश्यक आहे ते बोलावं.
मितला पावली चालिजे, अर्थात हे सगळं साधकाला आहे, म्हणजे योग साधना ज्याला करायची आहे त्याला आहे. त्यामुळे एकदमच सगळ्यांनी असं हे की आता आपण बोलायचं नाही असं मी सगळ्यांना सांगत नाही आहे, पण ज्याला योग साधना साधायची आहे त्याच्या दृष्टीने ह्या गोष्टी अत्यंत आवश्यक आहे. मितला पावली चालिजे म्हणजे चालताना सुद्धा नियमितपणे, जे मी मगाशी आता त्याचं स्पष्टीकरण केलं. निद्रेही मानू दीजे अवसरे एके, अवसरे एके म्हणजे कधीतरी झोपही पाहिजे आपल्याला, झोपेशिवाय आपल्याला चालत नाही, झोपही पाहिजे. जागणे जरी जाहले तरी व्हावे ते मितले, मितले म्हणजे जागरणाला सुद्धा काहीतरी नियंत्रण पाहिजे, काहीतरी मर्यादा पाहिजे. येतुलेनी धातू साम्य संचले असेल सुखे. धातू साम्य ह्याचा अर्थ आपण शरीरातील ज्या कफ पित्त वात हे जे धातू म्हणतो आपण, तर त्यांचं योग्य प्रमाण राहतं. कफ पित्त आणि वात हे आपल्याला योग्य प्रमाणामध्ये ठेवायचं असेल तर त्याच्यासाठी हे सगळं आपल्याला आवश्यक आहे. ऐसे युक्तीचेनी हाते जय इंद्रिया ओपिले भाते तै संतोषासी वाढते मनची करी. म्हणजे काय, अशा प्रकारे युक्तीचेनी म्हणजे आता अर्थ माहिती आहे तुम्हाला, अगदी नियमितपणे नियंत्रितपणे इंद्रिया ओपिजे भाते, ह्याचा अर्थ असा की इंद्रियांना आवश्यक असलेले ज्या गोष्टी आहेत, की आता आपल्या शरीराला अन्न पाहिजे, आपल्याला झोप पाहिजे, इतर ज्या काही सगळ्या आपल्या गरजा असतात, त्या सगळ्या गरजा ह्या इंद्रियांच्या ज्या गरजा आहेत ते ओपिजे भाते, ह्याचा अर्थ अगदी प्रमाणबद्ध अशा त्यांच्या त्या गरजाही भागतात. असं जर केलं तर त्या इंद्रियांच्या गरजाही भागतात, म्हणजे त्यांचं उगीच दमन केलं जात नाही, त्यांच्या गरजाही भागतात. तै संतोषासी वाढते मनची करी, आणि इंद्रियांच्या गरजा योग्य प्रकारे भागल्या की मनाचा सुद्धा संतोष वाढतो, मन सुद्धा संतोषी राहतं. कारण इंद्रिय कुठेतरी आपण जागरण खूप केलं आहे, भूक खूप मोठे उपवास केले आहेत लागोपाठ, त्यामुळे मग सगळ्यावरतीच परिणाम होतो, मनावरही परिणाम होतो, उगीच चिडचिड होते, सगळं होतं. तर अशा प्रकारे मन संतोषात त्यामुळे राहतं. आता त्यानंतर हे पुढचा 18वा श्लोक आणि त्यानंतरच्या ओव्या आपण पाहतो. त्याच्यामध्ये श्लोकसुद्धा थोडासा महत्त्वाचा आहे, सगळं ओव्यांमध्ये आलेलं नाही आहे आणि म्हणून मी श्लोकातला काही महत्त्वाचे उल्लेख करते. यदा विनियतम चित्तमान्ये तिष्ठते असं जे म्हटलेलं आहे, ह्याचा अर्थ असा की ज्या वेळेला यदा म्हणजे जेव्हा असं विनियत चित्त असतं, म्हणजे नियत ह्याचा अर्थ काय, नियंत्रित असं ज्या वेळेला चित्त असतं, आणि आत्मन्येव अवतिष्ठते असा तो शब्द आहे. जर फोड केली तर तो असा शब्द आहे, आत्मन्येव अवतिष्ठते. म्हणजे ज्या वेळेला चित्त हे मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे आत्म्याशी युक्त असतं, चित्त हे आत्म्याशी ज्या वेळेला युक्त असतं, आणि त्याचबरोबर पुढे काय म्हटलंय, निस्पृहा सर्व कामेभ्यो युक्त इति उच्यते तदा असं म्हटलेलं आहे. ह्याचा अर्थ असा की ज्या वेळेला असा साधक असतो की जो विनियतम आहे, म्हणजे अत्यंत नियंत्रित सगळं त्याचं
मन झालेलं आहे, स्वाधीन झालेलं आहे त्याचं मन त्याच्या, आणि त्याचं चित्त हे आत्म्यामध्ये स्थिर झालेलं आहे, आत्मस्थ झालेलं आहे, असा जो साधक असतो. आणि त्याचबरोबर जो निस्पृह असतो, निस्पृह ह्याचा अर्थ कुठल्या इच्छारहित, अभिलाषारहित असा जेव्हा तो असतो. निस्पृह हा सर्व कामेभ्यो, म्हणजे सर्व कामनांच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला तो निस्पृह असतो, सर्व कामना म्हणजे इच्छा, सगळ्या इच्छांच्या बाबतीमध्ये तो निस्पृह असतो. म्हणजे त्याच्या मनामध्ये अशा कुठल्याही प्रकारच्या वासना, कामना, आसक्ती अशा राहिलेल्या नसतात. असा जो असतो निस्पृह, आपण शब्द वापरतो हा निस्पृह, तर निस्पृह म्हणजे आणि कशामध्ये, तर सर्व कामेभ्यो म्हणजे सर्व कामनांच्या बाबतीत तो ज्या वेळेला विरक्त झालेला असतो, त्याच्या मनामध्ये कसली आसक्ती नसते, अलिप्त असतो ह्या सगळ्यापासून, त्यावेळेला त्याला काय म्हणतात, युक्त इति उच्यते तदा असं म्हटलेलं आहे. युक्त इति उच्यते तदा म्हणजे त्याला योगयुक्त असं म्हणतात. युक्त म्हणजे योगयुक्त, त्याला योगयुक्त असं म्हणतात. म्हणजे त्याची वैशिष्ट्य सांगितली आहेत ह्या ठिकाणी, की काय काय सांगितले, की पहिलं म्हणजे चित्त नियंत्रित असलं पाहिजे, चित्त हे आत्म्यामध्ये स्थित असलं पाहिजे, आणि सर्व कामनांच्या बाबतीमध्ये निस्पृहता असली पाहिजे. असा जो असतो साधक तो युक्त म्हणजे योगयुक्त असतो, त्याला योगी म्हणतात. साध्या शब्दामध्ये त्याला योगी म्हणतात. आता हे बाकी चित्त आत्म्यामध्ये स्थिर होणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आता मी आधीच सांगितल्या आहेत, त्यामुळे त्याचा उल्लेख करत नाही. नियत चित्त म्हणजे काय तेही मी सांगितलेलं आहे. आता हे मात्र आहे ना, निस्पृह हा सर्व कामेभ्यो, याचा थोडासा विचार करायला पाहिजे, की सगळ्या कामनांच्या बाबतीमध्ये पूर्णतः निस्पृह असणं ही अत्यंत कठीण गोष्ट आहे. कुठलाही मनामध्ये अपेक्षाच नाही, कशाचीही अपेक्षा नाही, काहीही आपल्याला मनामध्ये इच्छा नाही, अभिलाषा नाही, ही स्थिती निर्माण होणं हे फार कठीण असतं. आणि म्हणून त्या असं ज्याला साधतं त्याला योगी म्हणतात असं म्हटलं. आता साधं पहा, की काही वेळेला आपण आपल्या अशी कित्येक घरं आपण पाहतो, की घरातली एखादी वृद्ध स्त्री किंवा घरातला एखादा वृद्ध पुरुष असं म्हणतात, की आता आमचं काही संसारामध्ये लक्ष नाही, आम्ही त्यातून अगदी सगळे बाहेर पडलो. पण कुठेतरी दूर ठिकाणी एक आपल्या खोलीत बसून सुद्धा आपल्या सुनेनी आज स्वयंपाक काय करू हे विचारलं नाही, किंवा तांदूळ किती घेऊ हे विचारलं नाही, तर अपमान वाटतो, राग येतो. ही विरक्ती नाही आहे, म्हणजे मनातली आकांक्षा, मनातली अपेक्षा गेलेली नसते, ती अपेक्षा असते. म्हणजे सर्वसाधारण माणसाला तर इतकं विरक्त होणं हे फार कठीण आहे. पण त्याच्याही पलीकडे जर आपण गेलो तर अगदी असंही आपल्याला दिसतं, की ही विरक्ती इतकी पूर्ण विरक्ती ही किती कठीण आहे पहा. की अगदी एखाद्या गुरुपदाला पोचलेला अशी जी व्यक्ती असते, अगदी म्हणजे ज्याला खूप माणसं गुरु मानतात आणि अगदी भक्त असतात त्याची, अशी सुद्धा व्यक्ती जी असते ना, त्या व्यक्तीच्या बाबतीत सुद्धा असं दिसतं की त्यांच्या एखाद्या शिष्यानी जर समजा, म्हणजे तो शिष्य त्यांच्याबरोबर बराच काळ आहे, काही वर्ष त्यांच्याबरोबर आहे, त्यांच्याकडून सगळी शिकवण घेतोय, आणि जर कुठे संस्कृत स्तोत्र म्हणताना जरा इकडचा शब्द तिकडे झाला किंवा उच्चार नीट नाही झाला तर राग येतो गुरुला. अरे मी इतकी वर्ष माझ्याबरोबर तू काढलीस आणि तुला एक एवढं स्तोत्र सुद्धा नीट म्हणता येत नाही.
हा जो राग येतो, म्हणजे इतक्या उच्च पदाला पोचलेल्या माणसाला सुद्धा हा राग येणं हे मनामध्ये अपेक्षा असते काहीतरी. आणि ह्याच्यापेक्षा अगदी एक वेगळं उदाहरण मी देते. म्हणजे अर्थात ते अपेक्षेचं असं नव्हे, पण माणूस किती वेगळा, जो खरोखर या योगी पदाला पोचलेला माणूस असतो तो कसा वेगळा असतो पहा. एकनाथांचं असं उदाहरण आहे त्यांच्या आयुष्यातलं, की एकनाथ पहाटे नदीवरती स्नानाला जायचे आणि स्नान करून येताना ते नेहमी पाहायचे की एक माणूस बसून काहीतरी म्हणतो, म्हणजे काही स्तोत्र किंवा काही हे म्हणत असतो. हे रोज ते पाहत असत आणि त्यांना असं मनामध्ये खटकत असे की ह्याचे उच्चार चुकत आहेत, ह्याचे उच्चार चुकत आहेत, हे त्यांना जाणवत असे. आणि रोज ऐकल्यानंतर एकदा जाऊन ते त्याला सांगतात की तू म्हणतोस, मी रोज पाहतो तुला म्हणताना, पण तू असं अशुद्ध म्हणतोयस, मी तुला शुद्ध कसं म्हणायचं ते शिकवतो, हे असं म्हटलं पाहिजे. तर तो त्यांना म्हणतो माणूस की हो का, मला हे कोणी सांगितलंच नव्हतं आणि म्हणून मी असंच म्हणत गेलो. पण तुम्हाला काय सांगू की हे म्हणताना ना मला प्रत्यक्ष ईश्वरच माझ्या समोर आलेला दिसतो. म्हणजे त्याचा भाव येतो. शब्द चुकला असेल, त्याचा उच्चार चुकला असेल, पण त्याचा भाव जो काय आहे तो पाहून एकनाथांनी त्याला असं म्हटलं, नाही तुला जसं म्हणता येतं तसं तू. म्हणजे हे जे आहे ना, हे योगी पदाला पोचलेला माणूस, की त्यांना कळतंय की हे अशुद्ध आहे, पण तरीसुद्धा त्याचा भाव हा त्या शुद्धतेपेक्षा अधिक शुद्ध भाव आहे, तर तो जास्ती महत्त्वाचा आहे. आणि त्यामुळे असं हे जे असतं ना त्याला महत्त्व, म्हणजे कशाला महत्त्व द्यायचं, तर हे सांगत होते. अर्थात वेगळा भाग की सर्व कामनांमधून पूर्ण आसक्ती ही फार कठीण असते. अगदी ज्ञानी माणसाला तर काही वेळेला ज्ञानाचा सुद्धा इतका अहंकार असतो की त्याला सुद्धा ही अशी मनातल्या ह्या अपेक्षा, आकांक्षा, लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं अशा प्रकारच्या सुद्धा आकांक्षा त्याच्या मनातून गेलेल्या नसतात. कोणी जराशी निंदा केलेली चालत नाही. तर हे सर्व आपल्याला माहिती असतं. तर म्हणून हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे, म्हणजे हा विचार. आणि ते जेव्हा साधतं त्यावेळेला तो खरा योगयुक्त असतो, हे लक्षात आपण घ्यायचं. की योगयुक्त म्हणणं कोणाला म्हणायचं, तर अशी स्थिती आपली झालेली असली पाहिजे, त्यावेळेला तो युक्त होतो. मुद्दाम मी हा श्लोक घेतला कारण त्यातले हे महत्त्वाचे शब्द आपल्याला कळावेत असं मला वाटत होतं. आता ओव्या पाहूया आपण. 353वी ओवी आहे. बाहेर युक्तीची मुद्रा पडे तव आत सुख वाढे, तेथे सहजची योगू घडे नाभ्यासिता. म्हणजे इथे काय म्हटले, बाहेर युक्तीची मुद्रा पडे, म्हणजे बाहेर ह्याचा अर्थ आपल्या सगळ्या वर्तनामध्ये, आपल्या सगळ्या बोलण्या चालण्यामध्ये, आहारामध्ये, सगळ्यामध्ये युक्तीची, म्हणजे हा जो नियंत्रितपणा आवश्यक आहे त्या युक्तीची मुद्रा पडे. मुद्रा ह्याचा अर्थ पूर्वी मोहर मारली जायची, त्या अर्थाने हा शब्द आहे मुद्रा. म्हणजे शिक्का म्हणू आपण, आज आपण त्याला शिक्का म्हणतो, की शिक्का मारणं, की युक्तीची मुद्रा पडे. म्हणजे एकदा निश्चित झालं की हा असा अत्यंत नियंत्रित, पूर्ण प्रकारे ह्याला नियमन साधलेलं आहे, नियंत्रण साधलेलं आहे, अशी ज्या वेळेला स्थिती होते, बाहेर युक्तीची मुद्रा पडे तव आत सुख वाढे. आतमध्ये आपोआप सुख व्हायला लागतं. सुखाचा अनुभव जो पूर्वी घेतलेलाच नसतो, कारण आपल्याला आपल्या सुखाच्या कल्पना सगळ्या वेगळ्याच असतात. पण ज्या वेळेला असा योगी अशा इतक्या नियंत्रित अशा वर्तनातून अशा उच्च स्थितीला पोचलेला असतो, त्यावेळेला त्याला जे सुख, आत्मसुख, परमात्म सुखाचा जो काही लाभ त्याला होतो, तो लाभ वाढतो, तो लाभ त्याला व्हायला लागतो.
तेथे सहजची योगू घडे, नाभ्यासिता म्हणजे फार मोठा अभ्यासही करावा लागत नाही, फार मोठे प्रयत्नही करावे लागत नाहीत. हे साधलं आपल्याला म्हणजे की काय काय गोष्टी आहेत, हे नियंत्रण आहे सर्व गोष्टींवरचं. हे जे नियंत्रण साधलं की मग आपोआपच योग साधायला लागतो. त्याच्यासाठी फार मोठा प्रयत्न, फार मोठा अभ्यास करावा लागत नाही. आणि ते सांगण्यासाठी म्हणजे फार मोठा अभ्यास करावा लागत नाही योग साधण्यासाठी. अशा परिस्थितीत हे सांगण्यासाठी उदाहरण पहा कसं दिलंय. जैसे भाग्याची ये भडसे, उद्यमाचे निमिसे, मग समृद्धी जाता पैसे घररी घे. ह्याचा अर्थ असा की ज्या वेळेला एखाद्या माणसाचं भाग्यच फळाला येतं, भयंकर काहीतरी चांगले काहीतरी ग्रह त्याच्या नशिबात आलेले असतात, त्यावेळेला आपोआपच म्हणजे काही न करता, म्हणजे आत्तापर्यंत कष्ट तो करतोच आहे, पण अशी वेळ येते की भाग्यच इतकं फळाला आलेलं आहे की त्याच्या उद्यमाच्या म्हणजे त्याच्या उद्योगाच्या निमित्ताने, मिसे याचा अर्थ निमित्त, त्या मिशानी त्या निमित्ताने उद्योगाच्या निमित्ताने त्याच्या घरामध्ये सगळी समृद्धी येते. म्हणजे भाग्य फळाला आलं की आपोआपच सगळं होतं. तसं इथे जर हे सगळ्या प्रकारचं नियंत्रण पूर्ण साधलं की आपोआपच योग साधतो. म्हणजे दोन ह्याचं साम्य दाखवले की हे उदाहरण. आणि ज्ञानदेवांची नेहमी ही पद्धत आहे की मी पूर्वी अगदी हे सांगतच आहे की उदाहरणं अशी देतात की आपल्या परिचयाची गोष्ट ते आधीच सांगतात आणि तिथून मग ते अपरिचिताकडे नेतात. म्हणजे आता हे भाग्यफळाला आलं की एकदम सगळं आपल्याला लाभ होतो, हे सगळ्यांच्या परिचयाची गोष्ट आहे, माहीत असलेली गोष्ट आहे. आणि ती सांगून असं उलटं सांगितलं की ज्या वेळेला नियंत्रण साधलं की सगळं योग साधतो. म्हणजे त्याच्यासाठी फार अभ्याससुद्धा लागत नाही. मग तैसा युक्तिमंत कौतुके, अभ्यासाची या मोहरा ठाके, आणि आत्मसिद्धीची पिके अनुभव तयाचा. म्हणजे तैसा म्हणजे असं झालं की जो युक्तिमंत असतो, युक्तिमंत आता अर्थ कळतं ना, युक्ती याचा अर्थ काय, सगळं नियंत्रितपणा, ज्याला कौतुके म्हणजे अगदी आवडीने जो सगळं नियंत्रण साधू शकतो. म्हणजे असं मोठं परिश्रमाने नाही, त्याला आवडतं ते नियंत्रण कौतुके म्हणजे आवडीने तो सगळं अशा प्रकारे नियंत्रित व्हायला लागतो त्यावेळेला. आणि त्याच्या पुढे काय म्हटले, अभ्यासाची या मोहरा ठाके. म्हणजे मोहरा ह्याचा अर्थ त्या मार्गाला जाणं. तुम्हाला आठवतं एक ओवी येऊन गेली आहे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकांप्रती. आठवतं, विश्व हे मोहरे लावावे म्हणजे ज्ञानी माणसाने काय करायचं तर सगळ्या विश्वाला योग्य मार्गाला लावायचं, मोहरे लावावे, अलौकिक न होवावे लोकांप्रती. हे तोच शब्द या ठिकाणी आहे, मोहरे लावावे. म्हणजे अशा वाटेला, अशा अभ्यासाच्या वाटेला तो मग ठाके याचा अर्थ स्थित होतो. म्हणजे आता तो नियमितपणे ह्या योगाचा अभ्यास करतो. योगाभ्यास हा त्याचं जीवनच होतं मुळे. आणि असं झालं की मग काय होतं, आणि आत्मसिद्धीची पिके अनुभवू तयाचा. म्हणजे त्याला असा अनुभव यायला लागतं की आत्मसिद्धीचं पीकच येते, भरघोस पीक येते आत्मसिद्धी. आता आत्मसिद्धी म्हणजे माहीत आहे ना, आत्मबोध, आत्मसिद्धी, हे सगळे शब्द आपल्याला माहिती आहेत, आता नवीन नाही आहेत. तर हे असे म्हणजे आपण आपलं स्वरूप काय आहे, आपलं स्वस्वरूपाचं ज्ञान आहे की मी म्हणजे कोण आहे, मी म्हणजे शरीर नव्हे, मी म्हणजे आत्मा आहे. आणि मग आत्मा आहे ह्याचा अर्थ काय आहे, नुसतं शाब्दिक नाही, त्याला अनुभव यायला लागतो. अनुभव म्हणून तो अनुभव शब्दही तिथे वापरलेला आहे, त्याला अनुभव यायला लागतो. आणि आत्मा म्हणूनच तो स्वतःच्या जीवनाकडेही पाहतो, दुसऱ्यांच्या जीवनाकडेही तो तसाच पाहतो. ती आत्मसिद्धी असते. आणि
ज्या वेळेला आपण असे आत्माप्रत पोचतो, म्हणजे आत्मा हे ब्रह्मच आहे ना, हां, तर आत्म्याप्रत पोचतो, ब्रह्माप्रत पोचतो, त्यावेळेला आपोआपच मग पुढे परमात्म्याप्रत आपण पोचतो. ईश्वराच्या सुद्धा 3 अवस्था माहिती आहेत तुम्हाला, हो की नाही? हां, क्षर आत्मा, अक्षर आत्मा. अक्षर आत्म्याला ब्रह्म असं म्हणतात, आणि पुरुषोत्तम हा विश्वातीत विश्वोत्तीर्ण अशी जी ईश्वराची अवस्था, ती पुरुषोत्तमाची अवस्था. तर अशा प्रकारे हा जो आहे ह्याला आत्मसिद्धीचं पीक त्याला अनुभवायला यायला लागतं. म्हणजे इतकी आत्मसिद्धी फळाला यायला लागते. म्हणून युक्ती हे पांडवा घडे जया सदैवा, तो अपवर्गीची राणीवा अलंकारीजे. म्हणजे पांडवा ह्याचा अर्थ अर्जुनाला म्हटलंय भगवंतानी, अर्जुना लक्षात घे, म्हणून युक्ती म्हणजे नियंत्रण, सर्व बाबतीतलं नियंत्रण. युक्ती हे घडे जया सदैवा असं जोडून घ्या. हां, म्हणजे बरोबर अर्थ लागतो की ज्याला युक्ती सदैव साधलेली आहे, म्हणजे जो सदैव नियमबद्ध आचरण करतो, सदैव म्हणजे कुठलाही प्रसंग असो तो नियमानुसार नियंत्रणानुसारच वागतो. सदैव जो नियमबद्ध असं आचरण करतो, तो अपवर्गीचीये जे म्हटलंय ना, त्याचा अर्थ भाग्यवान. असा तो जो भाग्यवान असतो, कारण त्याला आता भाग्यवान म्हटलंय, कारण त्याला ही युक्ती साधलेली आहे आणि ती सदैव आचरणात तो आणतोय, त्याला अपवर्गीची आहे म्हणजे भाग्यवान असं म्हटलेलं आहे. अशा भाग्यवानाच्या हातून पुढे जे म्हटले ना, अपवर्गीची आहे राणीवा अलंकरीजे. आता राणीवा ह्याचा अर्थ, त्या शब्दाचा अर्थ सांगते. राणीवा म्हणजे राज्य. हां हां, सिंहासन किंवा राज्य. राणीवा म्हणजे सिंहासन किंवा राज्य. अलंकरीजे म्हणजे तो राज्यप्राप्तीने अलंकृत होतो. राज्यप्राप्तीने अलंकृत होतो. कुठल्या राज्यप्राप्तीने? तर मोक्षाच्या राज्यप्राप्तीने. म्हणजे तो आता मुक्तीला पोचतो, तो मुक्तीला पोचतो. आणि मुक्ती आणि मोक्ष ह्याचा अर्थ ज्ञानेश्वरीमध्ये आणि गीतेमध्ये मी अनेक वेळा सांगितलं आहे. ह्याचा अर्थ आपण जो नेहमी मोक्ष म्हणजे निधनानंतरचा मोक्ष असं म्हणतो तसा नाही आहे. गीतेमध्ये मोक्ष ही कल्पना या जीवनामधली मुक्ती आहे. ह्या जीवनामध्ये आपण ह्या सर्व ज्या अपरा प्रकृतीतून आपल्या क्षर आत्म्यातून आपण मुक्त होणं आणि उच्च अवस्थेला प्राप्त होणं, हे त्याला मुक्ती म्हटलेलं आहे. तर तो मोक्ष आहे. तर असं ह्या मोक्षाच्या राज्याने तो अलंकृत होतो. म्हणजे जरा काव्यात्मक भाषा वापरली आहे, पण त्याला मोक्ष लाभतो, मुक्ती लाभते असा साधा अर्थ आहे. आता त्याच्या पुढे श्लोक आधी न घेता आधी ओव्या घेते आणि श्लोकामध्ये त्या ओव्यातला तो भाग कुठे आलेला आहे तो मी सांगते. ओव्या पहा, 357वी ओवी. युक्ती योगाचे अंग पावे, ऐसे प्रयाग होय जे बरवे, तेथ क्षेत्र संन्यासे स्थिरावे मानस जयाचे. सहज वाचलं तर पटकन अर्थ न कळण्यासारखा आहे म्हणून सांगते की युक्ती योगाचे अंग पावे. ह्या ठिकाणी युक्ती आणि योग असे 2 वेगळे शब्द आहेत, हे लक्षात घ्या. युक्ती म्हणजे नियंत्रित आचरण आणि योग म्हणजे योग साधना किंवा योग प्राप्ती.
आता त्यांनी काय म्हटलं की युक्ती योगाचे अंग पावे. ह्याचा अर्थ असा की जो साधक, जो माणूस असा असतो की जो अत्यंत नियमबद्ध आचरणही करतो आणि योगाभ्यासाकडेही जो वळलेला असतो. दोन्ही लक्षात घ्या, युक्ती आणि योग. तर जो अत्यंत नियमबद्ध आचरण करतो आणि जो योगाभ्यासाकडे वळलेला असतो. अंग पावे ह्याचा अर्थ हे दोन्ही ज्याला साधलंय, अंग पावे त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये ते मुरलंय, ते दोन्ही अंग पावे. हां, तर युक्ती योगाचे अंग पावे म्हणजे जेव्हा असा नियमबद्ध वागणारा माणूस योगाभ्यासाकडेही वळलेला असतो त्यावेळेला ती कशी परिस्थिती असते तर ऐसे प्रयाग होय जे बरवे. प्रयाग ह्याचा अर्थ, प्रयाग माहित आहे तुम्हाला हा शब्द प्रयाग? संगम, गंगा यमुनेच्या संगम जो आहे त्याला प्रयाग, त्या क्षेत्राला प्रयाग असं म्हणतात. तो शब्द इथे वापरलेला आहे आणि तो अशा अर्थाने वापरला आहे की ह्या दोन्हीचा संगम झालेला आहे. योग आणि युक्ती, लक्षात आलं ना, योग आणि युक्तीचा संगम झाला आहे त्याच्यामध्ये. ऐसे प्रयाग होय जे बरवे. किती सुंदर रचना केली आहे पहा, की साधं नुसतं म्हटलं नाही की हे दोन्ही एकत्र, त्याचं प्रयाग होय जे बरवे, त्याचा दोन्हीचा संगम झाला आहे त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये. आणि मग असा सुंदर तो संगम झाला की मग काय होतं तर त्याचं तेथ क्षेत्र संन्यासे स्थिरावे मानस जयाचे. म्हणजे मग त्याचं मन, त्याचं मानस क्षेत्र संन्यासे स्थिरावे. ह्याचा अर्थ असा, क्षेत्र संन्यास ह्या शब्दाचा अर्थ असा की एका ठिकाणी स्थिर होणं. एका ठिकाणी स्थिर होणं त्याला क्षेत्र संन्यास असं म्हणतात. कारण एरवी संन्यासी जो असतो तो कुठल्याही एका ठिकाणी स्थिर नसतो. त्यांनी 3 दिवसापेक्षा एका ठिकाणी जास्त राहायचं नसतं. परंतु शेवटी अशी अवस्था संन्यासाच्या जीवनामध्ये सुद्धा येते की तो एका विशिष्ट क्षेत्री स्थिर होतो. तर त्याला क्षेत्र संन्यास म्हणतात आणि तो शब्द इथे वापरला आहे की तो क्षेत्र संन्यास, त्याचं मन आता मुळी क्षेत्र संन्यासामध्ये स्थिर झालेलं आहे. म्हणजे प्रयाग आणि क्षेत्र संन्यास हे 2 अत्यंत सुंदर आपल्या परंपरेतले शब्द वापरून फार छान अर्थ त्यांनी स्पष्ट केलेला आहे. तया ते योगयुक्त म्हण, हेही प्रसंगे जाण, ते दीपाचे उपलक्षण निर्वातीचिया. म्हणजे अशा माणसाला योगयुक्त म्हणतात. म्हण याचा अर्थ म्हणतात. हेही प्रसंगे जाण, हे तू जाण. म्हणजे आता मी तुला हे सांगतोय, हे तू जाण, हे तू लक्षात घे की अशा माणसाला योगयुक्त म्हणतात. म्हणजे दोन्हीचा संगम त्याच्यामध्ये असतो, युक्ती आणि योग याचा संगम त्याच्यामध्ये असतो. अशाला योगयुक्त असं म्हणतात. हे मी तुला सांगतोय ते तू जाण. आणि मग तो कसा असतो किंवा त्याचं अंतःकरण, त्याचं चित्त, त्याचं मन कसं असतं त्याचं ते सांगताना उदाहरण कसं दिले पहा. ते दीपाचे उपलक्षण निर्वातीचिया. म्हणजे निर्वात स्थळी, निर्वात ह्याचा अर्थ जिथे वात नाही, वारा नाही, जिथे वात नाही आहे, वारा नाही आहे, अशा ठिकाणी असलेली दिव्याची ज्योत जशी हलत नाही, डोलत नाही. जरासा वारा आला की नाही तर ज्योत हालते, पण निर्वात स्थळीची ज्योत ही हलत नाही. तर असं ते दीपाचं उपलक्षण म्हणजे दीपाचं वैशिष्ट्य की निर्वात स्थळी जर तो दिवा ठेवला तर त्याची ज्योत हलत नाही. तसं या माणसाचं मन हे कुठल्याही कारण ते आता इतकं आत्मस्थ झालंय, इतकं ब्रह्मस्थ झालंय
की ते आता हलत नाही. तो आता निर्वात स्थळीच आहे. तो क्षेत्र संन्यासाला पोचलेला आहे. तर त्यामुळे तो आता त्याचं मन कुठल्याही परिस्थितीमध्ये अस्थिर होत नाही, चंचल होत नाही. त्याचं मन हे कायम स्थिर राहतं. आता त्याच्या पुढे भगवंतांनी म्हटले, आता तुझे मनोगत जाणोनी काही एक आम्ही म्हणोनी ते निके चित्त देऊनी परिसावे गा. म्हणजे अर्जुना, तुझं मनोगत काय आहे, म्हणजे तुला काय जाणून घ्यायचं आहे मला कळलेलं आहे. तर तुझं मनोगत जाणूनी मी तुला काही जे सांगतोय ते निके चित्त देऊनी, म्हणजे अगदी पूर्ण योग्य असं चित्त देऊन परिसावे गा. परिसावे म्हणजे ऐक, परिसावे गा म्हणजे बाबा ऐक. अर्जुना बाबा ते तू ऐक. आता ते पुढे काय म्हणतायत, तू प्राप्तीची चाड वाहसी परी अभ्यासी दक्षू नवसी. तू प्राप्तीची चाड वाहसी परी अभ्यासू दक्षू नवसी. ते सांगपा काय बिहसी द्वाडपणा. म्हणजे काय म्हटलंय, तुला प्राप्ती योग प्राप्तीची तर इच्छा आहे. चाड म्हणजे इच्छा. तुला योग प्राप्तीची इच्छा तर आहे, पण अभ्यासामध्ये तू दक्ष नाही आहेस. का दक्ष नाही आहेस ते म्हटलंय की सांगपा काय बिहसी, म्हणजे तू घाबरतोयस का की आपल्याला कारण त्यांनी प्रश्न विचारलाच होता ना आधी की माझ्यामध्ये पात्रता आहे का, योग्यता आहे का. म्हणून ते म्हणतात की हा अभ्यास फार कठीण आहे, मला जमेल का नाही, असं काही तू घाबरतोयस का बिहसी. अरे हा द्वाडपणा आहे. द्वाडपणा आहे, हे काही योग्य नव्हे असं ते त्याला सांगतात. तरी पार्था हे झणे. आता हा झणे शब्द ज्ञानदेवांचा अनेक वेळेला येऊन गेलेला आहे, त्याच अर्थाने आता ही ओवी पहा. तरी पार्था हे झणे सायास घेशी हो मने वाया बागुल ये दुर्जने इंद्रिये करती. म्हणजे काय की तुझी जी इंद्रिये आहेत ना, म्हणजे सगळी आपली, की हे आपल्याला एखादी गोष्ट कठीण वाटते. ती का वाटते, मग आपल्याला तेवढं चालता येईल का, आपल्याला एवढं काम करता येईल का, आपल्याला इतकं जागरण होईल का, हे होईल का, ते होईल का, हे जे सगळे विचार येतात. म्हणजे इंद्रिय आपल्याला कुठेतरी घाबरवतात की हे आपल्याला न जमणारी गोष्ट आहे, असं इंद्रिय आपल्याला भीती दाखवतात. तसं ते म्हटलेलं आहे इथे की बागुल म्हणजे भीती, बागुल बुवा की बागुल ये दुर्जने इंद्रिये करती. म्हणजे तुला तुझी इंद्रिय बागुल बुवा दाखवत आहेत, तुला भीती दाखवत आहेत की तुला जमणारं नाही, तुझ्या दृष्टीने अशक्य आहे, असं तुला हे करतायत. पण ते वाया म्हटलंय, वाया आहे, ते योग्य नाही आहे. तू त्यांच्या नादी लागू नको. आणि मग तू काय कर, तरी पार्था हे झणे सायास घ्यायची हो मने, मनापासून प्रयत्न कर, सायास कर. झणे म्हणजे हे झणे याचा अर्थ दोन्हीला लागू आहे की चटकन हे तुझ्या मनातली जी भीती आहे ही चटकन काढून टाक आणि अभ्यासाला लगेच सुरुवात कर, सायासाला प्रयत्नाला लगेच सुरुवात कर. तो झणे शब्द हा दोन्हीला लागून घ्यायचा. पाहे पा आयुष्याचा अढळ करी जे सरते जीवितवारी तया औषधाते वैरी काय जीवान म्हणे. म्हणजे इथे काय म्हटलंय, उदाहरण दिले की असं एखादं औषध असतं की जे सरते जीवितवारी, म्हणजे अगदी आता संपत आलंय आयुष्य, इतका वाईट काहीतरी व्याधी झालेली आहे, पण हे औषध घेतलं तर ते व्याधी बरी होणार आहे, तो आजार बरा होणार आहे. तर जे म्हणजे जे आयुष्य सरते जे असतं ते रक्षण करतं, त्याचं वारी ह्याचा अर्थ त्या जीवनाचं रक्षण करणारं, असं आयुष्याला अढळ करणारं असं एखादं औषध असतं की
ते घेतलं तर तुमचा जीव वाचणार आहे ही शक्यता असते. तर असं औषधं पुढे काय म्हटले, तया औषधाते वैरी काय जीवान म्हणे. लक्षात आलं? जिभेला कडू लागते ना, नको मला ते औषध, असं जे आपण म्हणतो की नको मला ते औषध, खूप कडू आहे, मला घेवत नाही, असं जे आपण म्हणतो, म्हणजे जिव्हा आपल्याला रोखते. जिव्हा हे आपलं इंद्रिय आहे ना, इंद्रिय बागुल बुवा दाखवतं, इंद्रिय आपल्याला भिववतं, नको नको ते कडू आहे, आपल्याला नको, असं जीभ आपल्याला सांगतं आपल्या मनाला आणि आपल्या बुद्धीला. मग आपण त्याच प्रकारे हे करतो काही वेळेला. तसं म्हटलेलं आहे की पाहे आयुष्याचा अढळ करी, जे सरते जीवित वारी, तया औषधाते वैरी काय जीवानं म्हणे. म्हणजे वैरी म्हणतं जीवा त्या औषधाला की जे त्याचं जीवित वाचवणार आहे, ते औषध जिभेच्या दृष्टीने वैरी असतं. म्हणजे इंद्रिय कशी आपल्याला रोखतात हितापासून, इंद्रिय हितापासून आपल्याला कशी रोखतात. आणि पुढचं तर जे आहे ना, पुढची ओवी ती तर पाठच करा, लिहूनच घ्या, अत्यंत महत्त्वाची आहे. ऐसे हितासी जे जे निके, ते सदाची या इंद्रिया दुखे. की जे जे हितासी निके, ते सदाची या इंद्रिया दुखे. म्हणजे नेहमी आपल्याला कुठलीही गोष्ट असू दे, नको कंटाळा आला आता, मला जरा झोपावंसं वाटते, नाही होतंय माझ्याने आता अभ्यास, लक्ष लागत नाही, सगळ्या अडचणी आपण मध्ये आणतो. आणि सगळ्या प्रकारे जे हितकारक असतं ते आपल्या इंद्रियांना दुःखदायक असतं. तर जे जे हितासी निके, म्हणजे हिताच्या दृष्टीने योग्य, हितकारक, जे जे काही हितकारक असतं ते सदाची या इंद्रिया दुखे. अगदी महत्त्वाची ओवी आहे, आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायची की आपली इंद्रियांना नेहमी अशा गोष्टी नको असतात की व्यायाम करायला पाहिजे, नको, नाही होत मला, वगैरे वगैरे. एरवी सोपे योगासारखे काही आहे. म्हणजे जर आपण आपल्या थोडं इंद्रियांवरती नियंत्रण आणलं तर आपल्याला योग फार कठीण आहे असं नाही आहे, आपण योग करू शकतो. पुढचे 2 श्लोक लागून आहेत, 20-21, पण नाही, मी हा वरच्या श्लोकातला 19व्या श्लोकातला आहे, 1-2 शब्द सांगणार होते की ह्या ओव्यांमध्ये जे आलेले आहेत ते. श्लोक पहा. यथा दीपो निवातस्थो नेंगते सोपमा स्मृता. ह्याचा अर्थ की जसा निर्वात स्थळीचा, निवातस्थ म्हणजे निर्वात स्थळीचा दिवा जसा हलत डोलत, त्याची ज्योत जशी हलत नाही, डोलत नाही, सोपमा स्मृता ह्याचा अर्थ तीच उपमा आहे. तो शब्द सोपमामध्ये उपमा शब्द आहे. 6 उपमा, तीच उपमा आपल्याला आठवते कशाच्या बाबतीत, तर जो योगिनो यतचित्तस्य युज्यतो योगात्मनः. म्हणजे जो योगी यतचित्तस्य झालेला आहे. यतचित्त होणं हा शब्द आधी एकदा येऊन गेला आहे, पण पुन्हा सांगते त्याचा अर्थ. यतचित्त म्हणजे चित्त स्थिर होणं, चित्त स्थिर होणं, यतचित्तस्य. आणि युज्यतो योग आत्मनः म्हणजे जो आत्म्याशी युक्त झालेला आहे, योग पावलेला आहे, असा जो असतो, असा जो योगी असतो, त्याला ही उपमा बरोबर. त्याचं चित्त असं स्थिर असतं, जशी निर्वात स्थळीची ज्योत स्थिर असते तसं त्याचं चित्त स्थिर असतं. आता पुढचे जे 20-21 श्लोक आहेत ते सगळे श्लोक घेत नाही आहे. 21व्या श्लोकातले काही शब्द मी सांगणार आहे, पण आधी मी ओव्या सांगणार आहे आणि मग श्लोक सांगणार आहे. आपल्याला 5:45 बंद करायचं आज आहे.
आज काही नाही आहे? आहे ना, इथे नाचाचं काहीतरी हे असतं. बरं बरं. ओव्या आधी घेते मी. म्हणून आसनाची या गाढिका जो आम्ही अभ्यासू सांगितला निका, तेणे होईल तरी हो का निरोधू यया. म्हणजे तुला भगवंत असं म्हणतात की अर्जुना, तुला मी जे आसन, दृढ आसन कसं असावं हे जे सांगितलं आणि त्या आसनावर अभ्यास कसा करावा हे मी जे तुला सांगितलं, जो आम्ही अभ्यासू सांगितला निका, म्हणजे अगदी जो योग्य असा मी तुला अभ्यास सांगितला, तो जर तू केलास तर तेणे होईल तरी हो का निरोधू यया. म्हणजे कशाला निरोध होईल, तर जे आपलं चित्त विचलित होतं, आपण योग साधना योग्य प्रकारे करू शकत नाही, ह्या सगळ्याला निरोध त्याचा करता येईल, त्याला नियंत्रण त्याच्यावरती आणता येईल. एरवी तरी येणे योगे, जै इंद्रिया विंदाण लागे, तै चित्त भेटी रिगे आपण पेया. म्हणजे एरवी तरी म्हणजे येणे योगे, म्हणजे अशा प्रकारे योग साधला की काय होतं, जै इंद्रिया विंदाण लागे. म्हणजे जे इंद्रियांना, इंद्रिय जी सारखी बाह्य आकर्षणांकडे आकर्षिली जातात आणि इंद्रियांना ती सगळी विषय सुख हवी असतात, त्याच्यावरती नियंत्रण आणता येतं. विंदाण लागे म्हणजे त्याच्यावरती नियंत्रण आणता येतं. आणि असं झालं म्हणजे त्याच्यासाठी आधी आसनापासून सांगितलंय त्यांनी की आधी दृढ आसनं आणि मग हळूहळू ह्या सगळ्या गोष्टी. आणि आपण ते सगळं पाहिलंय, अष्टांग योगातली सुद्धा 8 पायऱ्या कशा आहेत तेही आपण पाहिलेलं आहे. तर अशा प्रकारे दृढ आसन आणि मग त्यानंतर जो काही सगळा अभ्यास मी तुला सांगितला तो केला की हा असा निरोध किंवा असं नियंत्रण आणता येईल. आणि इंद्रियांना विंदाण लागे म्हणजे एक इंद्रियांवरती जी एरवी आपलं ऐकत नाही तर ती इंद्रिय आपल्याला वश होतील. आणि मग असं झालं की काय होईल, तै चित्त भेटी रिगे आपण पेया. म्हणजे चित्त जे आहे ते आपण पेया, आपल्या स्वस्वरूपाला भेटेल. चित्त आपल्या स्वस्वरूपाला म्हणजे आत्मस्वरूपाला, आत्मस्वरूप हे आपलं स्वस्वरूप, तर आत्मस्वरूपाला, परमात्म स्वरूपाला ते आपलं चित्त भेटेल. पुढे परतोनी पाठीमोरे ठाके आणि आपण या ते आपण देखे, देखत खेवो ओळखे म्हणे तत्व ते मी. म्हणजे परतोनी पाठीमोरे ठाके म्हणजे जे बाह्य, आतापर्यंत जे चित्त बाह्य जगाकडे लागलेलं आहे ते पाठीमोर म्हणजे अंतर्मुख, अंतर्मुख. पाठीमोरे ठाके, हे पाठीमोरे शब्द वाचला आणि मला एक ना अगदी हल्लीच महाराष्ट्र टाइम्समध्ये कधीतरी काही एक सुंदर एक इंदुरकर नावाचे गृहस्थ फार सुंदर सगुण निर्गुणमध्ये एक लेख लिहितात. तर शिल्पांचं त्यांनी फार सुंदर कैलास, हां, तर त्यांनी त्या कैलास लेण्यामधल्या एका ह्याचा उल्लेख केला आहे. मला तो पाठीमोरे शब्द एकदम आठवला, मला त्याच्यामुळे ते आठवलं की तिथे कैलास लेण्यामध्ये अशी खूप भव्य मोठी शंकराची शिल्पाकृती आहे आणि त्याच्या समोर मदन आणि रती ह्यांची पण एक अत्यंत सुंदर असं शिल्प आहे. म्हणजे आपण त्यांनी असं म्हटलं की आत गेल्यानंतर पहिलं आपल्याला ते इतकं आपण तिथे आकर्षित होतो, इतकं सुंदर ते शिल्प आहे. पण ज्या वेळेला म्हणजे ते शिल्प म्हणजे इथे ह्याचं शंकराचं आणि त्याच्या समोर ते बघताना
शंकराकडे आपली पाठ होते आणि ज्या वेळेला आपण इथे पाठ फिरवतो आणि ह्या बाजूला पाहतो त्यावेळेला ह्या शिल्पाकडून आपलं लक्ष देवाकडे जातं. ह्याचा इतका सुंदर त्यांनी उल्लेख केला होता. तसंच हे आहे की ज्या वेळेला बाह्य गोष्टींकडे आपण पाठीमोर होतो त्यावेळेला आपण आपोआपच आत्म्याकडे अंतर्मुख होतो. मला वाटतं मी आज थांबते, थोडंसं राहिलं आहे पण मला त्या श्लोकाचाही अर्थ थोडा सांगायचा आहे, 21व्या श्लोकाचा. कारण येतील ना आता पण अगदी 5:45 वाजलेत. काय करू तुम्हीच सांगा, नाही तर मी श्लोक पूर्ण करून आज थांबे. जाऊ दे, असं बघ मध्येच कोणीतरी आलं की पंचायत. फक्त मला आठवण करा की आपण कुठे होतो.